नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध गायिका म्हणून जी नावारूपाला आली ती म्हणजे आर्या आंबेकर. आर्या आंबेकरची एक ट्विट, एक व्हिडिओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे. तो व्हिडिओ असा आहे की आर्या आंबेकर यांना फसवलं गेलं आहे आणि ते फसवलं कोणी, तर फसवलं एका म्युझिक कंपनीने. आणि ते म्युझिक कंपनीने असं फसवलं की एक लेबल आहे, काही प्रॉपर नाव माहिती नाही, पण आर्या आंबेकरबद्दल असं म्हटलं जातं की आर्या आंबेकरने मुंबईमध्ये एका शो परफॉर्म केला होता. त्या शोमध्ये तिने काही अभंग गायले होते, काही नवीन गाणी गायली होती आणि ती गाणी काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केली, काही लोकांनी त्याचं रेकॉर्डिंग केलं. ते रेकॉर्डिंग केलं त्यांनी स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर ते रेकॉर्डिंग टाकलं आणि ते टाकून तेवढ्यातच थांबले नाहीत तर ते यूट्यूब चॅनलवर टाकल्यानंतर तिने त्या लोकांना, ज्यांनी ते यूट्यूब चॅनलवर टाकलं, त्यांना विचारलं की बाबांनी तुम्ही माझ्या परवानगीशिवाय हे कसं काय तुम्ही तुमच्या यूट्यूबवर टाकू शकता, पण किती लोकांना बोलणार. तिथंही तिने मान्य केलं की ठीक आहे यार, यूट्यूबला टाकलं. पण एका कंपनीने तर त्या गोष्टीला, त्यांची जे गाणं होतं ते गाणं ऑडिओ वेगळा आणि व्हिडिओ वेगळा करून स्वतःच्या नावाने ते ऑडिओ चॅनलवर, जे काही स्ट्रीमिंग चॅनल्स असतात, ऑडिओ स्ट्रीमिंग चॅनल असतात, त्या चॅनलवर त्याच्यावर ते गाणं टाकलं, स्वतःच्या नावाने टाकलं आणि त्याचे जे काय रेव्हेन्यूज असेल ते स्वतःकडे घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळं आर्या जाम भडकली. तिने त्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते लोक तिला सापडले नाही. मग तिने त्याच्या नावावर त्याच्यासाठी कंप्लेंट केली. तिने स्पॉटिफाय किंवा जे काही ऑडिओ स्ट्रीमिंगचे चॅनल्स असतात या चॅनलला तिने कंप्लेंट केली. त्याही चॅनलनी सांगितलं की तुमची या चॅनलवर हे गाणं हे तुमचंच आहे, हे प्रूव्ह करणारं काही आहे का तुमच्याकडे. तर तिने सांगितलं की मी स्वतः हे मी लिहिलेलं गाणं नाही आहे किंवा हे माझं गायलेलं गाणं नाही आहे, हे मी दुसऱ्या कलाकाराचं गाणं, हे अभंग ज्यांचा अजून रिलीज नाही आहे तो अभंग मी इथं गायला आहे आणि तो अभंग जो गायला आहे, ते गाणं मी जे गायलं आहे त्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून यांनी स्वतःच्या नावाने टाकलेलं आहे. पण आर्याचा आता असा प्रॉब्लेम झाला आहे की तिला स्वतःचं ते प्रूव्ह करण्यासाठी कुठलीही आता तिच्याकडे काहीच राहिलेलं नाही आहे. तिच्याकडे त्या लेबलचं किंवा त्या गाण्याचे काही ऑडिओ राईट्स किंवा कुठलेही राईट्स नाही आहेत. तर एक नॉर्मल शूट केलेलं गाणं असं तुम्ही टाकू शकता. याच्यावरती प्रचंड फ्रस्ट्रेट झाली आणि तिने चिडचिड केली. तिने सगळ्याकडे दाद मागितलेली आहे की प्लीज असं जर कोणी कोणाचेही व्हिडिओज शूट करत असतील, असे मोबाईलमध्ये शूट करून जर आपल्या नावाने ते चॅनलवर टाकत असतील किंवा त्याच्यावर काही पैसा कमवत असेल तर प्लीज अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. याच्यासाठी गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा पोलिसांनी म्हणा किंवा काही संस्था आहेत त्यांनी याच्यावर काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि असं कलाकारांना या सगळ्या गोष्टीपासून वाचवलं पाहिजे. नाही तर कुठलाही कलाकार काही परफॉर्म करू शकणार नाही, काही नवीन परफॉर्म करू शकणार नाही. आणि नवीन परफॉर्म करायचं म्हटलं तर तो बिचारा घाबरेल की बाबा त्याचं कोणी कंटेंट चोरतंय की काय. मित्रांनो, अशाच काही गमतीशीर गप्पा, अशाच काही छान स्टोरीज मी तुमच्यासोबत आणत असतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. प्लीज आमची ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया नवीन काहीतरी.